तर बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। अजित पवार यांचा पार्थिव याच मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। थोड्याच वेळात पवार कुटुंबीय देखील इकडे पोहोचतील। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्लीहून निघालेले आहेत, तर शरद पवार हे देखील बारामतीच्या दिशेने रवाना झाले। दादा आमचा विश्वास नाही बसला अजून पण। दादा आमचे आहेत, दादा नाही कुठे गेले। दादा 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 तुम्ही या ना, दादा आमच्यासाठी। दादा तुम्ही या ना आमच्यासाठी। दादा आम्ही वाट बघतोय, वहिनीला बघायचंय तुम्हाला, आम्हाला पण बघायचंय। दादा दादा या तुम्ही, या दादा परत या दादा तुम्ही। काय जबाबदारी घेणार? आमचा जबाबदार माणूसच गेला ना, आमचा जबाबदार माणूस, बारामतीचा रक्षण करता, बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही। आमची सगळी ताकद गेली, मरगळले सगळे मरगळले, सगळं संपलंय आमचं। देवा मी विनंती करतो, आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव, कारण दादासारखा माणूस आम्हाला परत भेटणार नाही। ही जे भव्य उभे केलंय दादांनी, गोरगरिबांसाठी केलेलं होतं, आणि त्याच हॉस्पिटलमध्ये साहेब आज दादा पडले, जीव नाही तर मिळाला। तर शोकाकुल वातावरण आहे। प्रत्येकाला भावना आवरणं अतिशय कठीण जातंय। कालपर्यंत आपल्यामध्ये असलेला नेता, कालपर्यंत आपल्यासाठी झटणारा नेता आज आपल्यात नाही, ही भावना स्वीकारणं इथे उपस्थित प्रत्येकासाठी प्रचंड कठीण आहे। राजकारणामध्ये अजित पवारांनी अनेकांना आणलं, अनेकांचं पुनर्वसन केलं, अनेकांना मोठं केलं, अनेकांना ओळख मिळवून दिली। आज त्या सगळ्यांच्या मनात पोरकेपणाची भावना आहे आणि ती प्रत्येकानं बोलून दाखवलेली आहे। राजकारणापलीकडे देखील मैत्रीपूर्ण संबंध जपायचे असतात, हा शिरस्ता अजित पवारांनी प्राणपणाने जपला आणि त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते त्यांच्या निधनानंतर हळहळलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारण हे अजित पवारांशिवाय बेचव आणि अळणी होईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि अत्यंत योग्य अशी ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतेय, कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारं फिरवण्याची ताकद अजित पवारांमध्ये होती। धडाडीचे निर्णय त्यांनी अनेकदा घेतले, महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे निर्णय त्यांनी घेतले आणि ते निर्णय त्यांनी निभावले सुद्धा। जनतेसाठी काम करणं, आपल्या दारी मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाच्या समस्येचं निराकरण करणं आणि जे आश्वासन आपण लोकांना दिलंय ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावून त्यासाठी झटत राहणं, ही अजित पवारांची ओळख होती। शरद पवारांच्या सावलीमध्ये जरी ते वाढत असले तरी सुद्धा राजकीय वर्तुळात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख आणि स्वतःचं वेगळं असं अढळ स्थान निर्माण केलेलं होतं। आज अजित पवार आपल्यात नाहीयेत आणि प्रचंड अशी शोकाकुल लोक या रुग्णालयाबाहेर उभे असलेली आपण पाहतोय। आमचा करता धरता गेला, बारामतीचा विकास पुरुष गेला, अशी भावना या प्रत्येकानं व्यक्त केली आहे। कोणाच्याही अश्रूंना बांध राहिलेला नाहीये, दुःखाला पारावार नाहीये। महाराष्ट्रभरातून नेते आता बारामतीच्या दिशेनं रवाना होत आहेत। दिल्लीहून सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे सगळेजण बारामतीच्या दिशेनं येत आहेत, तर शरद पवार हे देखील मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघालेले आहेत। पवार कुटुंबियांची आत्ता काय मानसिकता असेल याचा आपण विचारही करू शकत नाही, कारण का राजकीय दृष्ट्या जरी रस्ते वेगळे झालेले असले तरी सुद्धा कुटुंबामधला स्नेह, कुटुंबामधलं प्रेम हे अबाधित होतं, हे आपण वारंवार पाहिलेलं आहे। आणि अजित पवार हे कुटुंबामध्ये सगळ्यांचेच खूप जास्त लाडके होते। तो स्नेह, ते प्रेम, तो जिव्हाळा हा वेगवेगळ्या क्षणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रसंगी
सातत्यानं समोर आलेला आहे आणि त्यानंतर अजित पवार यांचं हे असं अकाली जाणं, विमान अपघातात जाणं प्रत्येकाला सुन्न करणारं आहे, वेदना देणारं आहे. बारामती रुग्णालयाबाहेरची ही दृश्य, प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. जशी जशी बातमी कार्यकर्त्यांमध्ये पोहोचतीये, कार्यकर्ते बारामतीच्या दिशेनं धावतायत. तर दुसरीकडची दृश्य आपण पाहतोय. अपघात झाला 8:46 तेव्हाची. तो अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालाय. दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा हा